नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा जी.आर हा अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस ताईंसाठी पाहणार आहोत। नेमकी जी.आर शासन निर्णय हा काय आहे तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जरा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात। प्रधानमंत्री जनजाति आदिवासी न्याय महाअभियान पीएम जनमन अंतर्गत राज्यात नवीन अंगणवाडी केंद्रे सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की प्रधानमंत्री जनजाति आदिवासी न्याय महाअभियान म्हणजेच की पीएम जनमन अंतर्गत राज्यात नवीन अंगणवाडी केंद्रे सुरू करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जो काही आहे तो शासन निर्णय हा आला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे हा जी.आर आला आहे। आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता A22/2023 प्रत क्रमांक 377/6 असा आहे। तसेच आपण या ठिकाणी जी.आर दिनांक पाहू शकता की 11 ऑक्टोबर 2024 म्हणजे की आत्ताचा आलेला नवीन जी.आर आहे हा। चला तर जराही वेळ न घालवता आपण जी.आरला सुरुवात करूयात। सर्वप्रथम आपण संदर्भ पाहूयात। सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की केंद्र शासनाचे पत्र क्रमांक 11/13/2023 CDI दिनांक 14/12/2023 असा हा आहे। त्यानंतर दुसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीच्या दिनांक 22/2/2024 रोजीच्या बैठकीचे इतिवृत्त। त्यानंतरचा जो काही संदर्भ आहे तिसऱ्या क्रमांकाचा तो म्हणजे की महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक A22/2023 प्रत क्रमांक 377/6 दिनांक 5/3/2024 असा आहे। त्यानंतर चौथ्या क्रमांकाचा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे केंद्र शासनाचे पत्र क्रमांक CDI 11/13/2023 CDI दिनांक 23/9/2024 असा आहे। त्यानंतर पाचव्या क्रमांकाचा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे केंद्र शासनाचे पत्र क्रमांक CDI 11/13/2023 CDI E 11/14/87 दिनांक 29/9/2024 असा आहे। त्यानंतर शेवटचा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य यांचे पत्र क्रमांक A22/4 PM जनमन 2024/5522 दिनांक 3/10/2024 असा आहे। मित्रांनो, हा आपण संदर्भ पाहिला आहे या शासन निर्णयासाठीचा। आता आपण प्रस्तावना समजून घेऊयात। प्रस्तावना प्रधानमंत्री जनजाति आदिवासी न्याय महाअभियान पीएम जनमन अंतर्गत देशामध्ये PVTG क्षेत्रामध्ये नवीन अंगणवाडी केंद्रे सुरू करण्याबाबत केंद्र शासनाने दिनांक 14/12/2023 रोजीच्या पत्रान्वये कळविले आहे। त्या अनुषंगाने सदर अंगणवाडी केंद्राकरिता आवर्ती स्वरूपात खर्च, मानधन, प्रशासकीय खर्च, पोषण आहार, अंगणवाडी भाडे, गणवेश इत्यादी हा सक्षम अंगणवाडी पोषण 2.0 अंतर्गत केंद्र व राज्य हिस्साकरिता विहित केलेल्या प्रमाणानुसार करण्याबाबत केंद्र शासनाने कळविले आहे। तसेच पीएम जनमन या कार्यक्रमाअंतर्गत अंगणवाडी बांधकामाकरिता केंद्र शासनाकडून प्रति अंगणवाडी बांधकाम रुपये 12 लाख प्रमाणे 100% निधी केंद्र हिश्श्यातून उपलब्ध करण्यात येईल असे देखील केंद्र शासनाने सदर पत्रान्वये कळविले आहे। त्या अनुषंगाने माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीच्या दिनांक 22/2/2024 रोजीच्या बैठकीमध्ये देण्यात आलेल्या मान्यतेनुसार राज्यात 70 नवीन अंगणवाडी केंद्रे सुरू करण्यास संदर्भाधीन क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे। तदनंतर केंद्र शासनाने संदर्भाधीन क्रमांक 4 येथील दिनांक 23/9/2024 रोजीच्या आदेशान्वये राज्यात प्रधानमंत्री जनजाति आदिवासी न्याय महाअभियान पीएम जनमन अंतर्गत आणखी 75 अंगणवाडी केंद्र सुरू करण्यास दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने राज्यात प्रधानमंत्री जनजाति आदिवासी न्याय महाअभियान पीएम जनमन अंतर्गत यापूर्वी 70 नवीन अंगणवाडी केंद्रे सुरू करण्यास दिलेल्या मान्यतेव्यतिरिक्त 75 नवीन अंगणवाडी केंद्रे सुरू करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती।
मित्रांनो, ही फक्त प्रस्तावना होती. नेमकी शासन निर्णय काय आहे तो सर्व आपण जाणून घेऊयात. प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान PM जनमन अंतर्गत राज्यातील PVTG क्षेत्रामध्ये राज्यात 75 नवीन अंगणवाडी केंद्रे सुरू करण्यास त्या अनुषंगाने येणाऱ्या खर्चास शासन मान्यता देण्यात येत आहे. म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की राज्यातील जे काही आपले PVTG क्षेत्रे जे काही आहेत त्या क्षेत्रामध्ये एकूण 75 नवीन अंगणवाडी केंद्रे सुरू करण्यास व त्या अनुषंगाने येणाऱ्या खर्चास शासन मान्यताही देण्यात येत आहे. मित्रांनो, यापूर्वी 70 अंगणवाड्यासाठी मान्यताही देण्यात आलेली होती आणि त्या व्यतिरिक्त आताही 75 नवीन अंगणवाडी केंद्रे सुरू करण्यास मान्यताही देण्यात आलेली आहे. तो पहिला जो काही GR आहे तोही आपण यापूर्वी पाहिला आहे. चला तर याबद्दलची आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात. वरीलप्रमाणे मान्यता देण्यात आलेली अंगणवाडी केंद्रे नियोजित ठिकाणी कार्यान्वित करण्याची कारवाई आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी तत्काळ करावी. तसेच त्या अनुषंगाने या अंगणवाडी केंद्रांकरिता विविध घटकांच्या बाबतीत खालीलप्रमाणे निकषांचा कारवाई करण्यात यावी. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मानधन कसे असणार आहे ते आपण पाहूयात. प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान PM जनमन अंतर्गत राज्यातील PVTG क्षेत्रामध्ये 75 नवीन अंगणवाडी केंद्रे सुरू केल्यामुळे या प्रत्येक अंगणवाडी केंद्राकरिता अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची प्रत्येकी एकप्रमाणे पदभरती करण्याची कारवाई प्रचलित नियमानुसार करण्यात यावी. त्या अनुषंगाने या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनाकरिता येणारा खर्च प्रचलित कार्यपद्धती विचारात घेऊन केंद्र हिस्सा त्यास समरूप राज्य हिस्सा व अतिरिक्त राज्य हिस्साच्या संबंधित लेखाशीर्षकाखाली भागविण्यात यावा. म्हणजेच मित्रांनो, तुमच्या हे लक्षात आले असेल की या ज्या काही नवीन 75 अंगणवाडी केंद्रे जे काही सुरू होणार आहेत त्यासाठी प्रत्येकी एक अंगणवाडी सेविका आणि एक अंगणवाडी मदतनीस असे एकूण 150 जे काही पदे आहेत ती पदे सर्व भरले जाणार आहेत. चला तर याबद्दलची आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात. पाहूयात इतर बाबी. प्रस्तुत 75 अंगणवाडी केंद्रांकरिता पूरक पोषण आहार, प्रशासकीय खर्च, गणवेश, साडी, अंगणवाडी भाडे, PSE किट, मेडिसिन किट इत्यादी बाबींकरिता केंद्र शासनाने विहित केलेल्या केंद्र व राज्य हिस्स्याप्रमाणे विचारात घेऊन प्रचलित कार्यपद्धतीनुसार येणारा खर्च संबंधित लेखाशीर्षकाखाली भागविण्यात यावा. तसेच अंगणवाडी बांधकाम PM जनमन अंतर्गत अंगणवाडी बांधकाम करण्याकरिता प्रति अंगणवाडी रुपये 12 लाख प्रमाणे 100% निधी केंद्र हिस्स्यातून उपलब्ध होणार असल्याने त्या अनुषंगाने मागणी क्रमांक X1 2236 पोषण आहार 02 पोषण अन्न व पेय यांचे वितरण 051 बांधकाम 01 अंगणवाडी बांधकाम 0104 प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत अभिसरण करून अंगणवाडी केंद्राचे बांधकाम केंद्र हिस्सा 100% कार्यक्रम 2236 2647 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर या लेखाशीर्षकाखाली उपलब्ध करून देण्यात येईल. सदर तरतुदीमधून केंद्र शासनाने दिलेल्या सूचना विचारात घेऊन त्याचप्रमाणे अंगणवाडी बांधकाम विषयक कारवाई करून त्याचप्रमाणे खर्च भागविण्यात यावा. सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 20/24/10 111 54 92 84 30 असा आहे. म्हणजेच मित्रांनो, जर का तुम्हाला हा जो काही GR आहे तो जर का डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही ही जी काही महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर जाऊन तुम्ही डायरेक्टली हा डाउनलोड करू शकता. करायला जमला नाही तर काही हरकत नाही. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही हा GR डाउनलोड करू शकता. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.